आज या व्याख्यानमालेसाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर, ज्यांनी आत्ता आपले विचार व्यक्त केले असे प्रशांत भाऊ, व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय गटणे साहेब, ज्यांनी मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं ते आदरणीय वसंतजी लोढा साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर. खरं तर आज आपण एका वेगळ्या व्याख्यानासाठी इथं आलेला होता, परंतु सकाळी वसंतजींचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की एक रिकामी जागा आपल्याला भरायची आहे. ही रिकामी जागा भरायला आपण याल का? मी त्यांना दुसरा प्रश्न विचारला की विषय काय आहे, आणि ते म्हटले की पुरोगामी आता प्रतिगामी होत आहेत असा विषय आहे. म्हटलं एवढी अवघड जागा भरायची कशी? मग त्यांनी सांगितलं की जीवन सुंदर आहे या विषयावरती आपण बोलतात तर तोच विषय आपण मांडावा. मी विचार करत होतो की हा अवघड जागा इतक्या हलक्या फुलक्या विषयानं भरून निघेल का? पण जसा जसा मी विचार करत गेलो तसं तसं मला कळून चुकलं की हल्ली पुरोगामी आणि प्रतिगामी असणं सुद्धा हलकं फुलकं होऊन गेलंय. हल्लीची आवक जावक पाहता आपण तरी आपल्या विचारधारेशी कुठे एकनिष्ठ आहोत? म्हणजे कुठला वाद महत्वाचा असं विचारलं तर मी म्हणेल की हल्ली तात्पुरता वाद खूप महत्वाचा आहे. आपण कुठल्या वादात आहोत, कुठल्या विचारधारेशी एकनिष्ठ आहोत याला फारसं महत्व हल्ली उरलेलं नाही. भौतिक प्रगतीच्या या सगळ्या कोलाहात प्रबोधनाचा आवाज क्षीण होत असताना अशा प्रकारची व्याख्यानमाला चालवणं, त्याला असे वेगवेगळे विषय ठेवणं हे खूप धाडसाचं काम आहे. नाव जरी पंडितजींचं असलं तरी ती वसंत व्याख्यानमालाच आहे. आणि ती बहरावी, त्यातून विचारमंथन व्हावं, त्यातून परिवर्तन व्हावं, बदल व्हावेत, ते बदल आपण स्वीकारावेत आणि पुढे चालावं हा सामान्य उद्देश आहे. मी विचार करत होतो की हल्ली व्याख्यानमालांमधून तरी परिवर्तन होतं का? प्रशांतजी खूप छान बोलले की बोलावीत अशी माणसं सापडणार नाहीत, ज्यांच्या पायावरती डोकं ठेवावं असे पाय सापडणार नाहीत. खरं तर परिवर्तन हे का होत नाही असा प्रश्न मलाही पडला होता की आपण फक्त बोलतोय बोलतोय बोलतोय, खरंच आपल्या बोलण्यानं परिवर्तन होतं का? साधू संतांनी परिवर्तनासाठी प्रयत्न केले, मोठमोठ्या विचारवंतांनी प्रयत्न केले, साहित्यिकांनी प्रयत्न केले, वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांनी परिवर्तनासाठी प्रयत्न केले, आणि मग आपण हे बोलत फिरतोय, याच्यातनं परिवर्तन होणार आहे का? आणि मी माझ्या गुरूंना प्रश्न विचारला, खरंच हे कुठपर्यंत बोलायचं आणि या बोलण्यातनं परिवर्तन होणार आहे का? त्यांनी खूप सुंदर सांगितलं, म्हटले की बोलून बोलून जग बदलेल वगैरे हा फार विचार तू करू नको. बोलून बोलून तू एकटा जरी बदलला तरी खूप झालं म्हटले. आणि मग मी विचार करायला लागलो की खरंच आपण तरी बोलून बोलून बदलतोय का? आपलं बदलणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. जेव्हा आपल्याला बोलायचा अधिकार प्राप्त होईल त्या अधिकारासाठी तरी आपण बदलणं गरजेचं आहे. मी त्यांना विचारलं की परिवर्तन का नाही? त्यांनी खूप सुंदर सांगितलं, आपल्याकडं झालंय असं, ज्या गोष्टी श्रवणीय आहेत, ज्या गोष्टी वाचनीय आहेत त्या लोकांनी वर्तनात आणल्या, आणि ज्या गोष्टी खरं तर वर्तनीय आहेत, वर्तनात येणं गरजेचं आहे, त्या लोकांनी श्रवणापुरत्या वाचनापुरत्या मर्यादित ठेवल्या. त्याला कृतीची जोड नाही. त्यांनी उदाहरणासहित सांगितलं, आपल्याकडे 2 धर्मग्रंथ आहेत, एक आहे रामायण आणि दुसरा आहे महाभारत. इथे नगरमध्ये जर रामकथा आयोजित केली तर अशी प्रचंड गर्दी होईल ऐकायला. महाराज सांगायला लागतील, राम वनवासाला निघाला, आमच्या डोळ्यात पाणी येईल, पदर आपोआप डोळ्यांकडे जाईल. 7 दिवस आम्ही एकरूप होऊन रामकथा ऐकू, आणि 7व्या दिवशी फक्त महाराजांनी सांगायचं, पोरांनो राम जसा वागला ना तसं वागावं लागतं. छे ते वागायचं असतं का? ते ऐकायचं असतं महाराज. जे वर्तनीय आहे ते वाचनीय केलं, आणि जे वाचनीय आहे ते वर्तनीय केलं. जे महाभारत त्यातली गीता वर्तनीय आहे ते बाजूला ठेवलं, आणि इतर प्रकरण मात्र आम्ही वर्तनात आणण्याचा प्रयत्न केला. पटेल असं सांगतो, आपल्याकडे मुलगी पाहायचा कार्यक्रम असतो, आणि मुलगी पाहायला गेल्यानंतर तिला काय प्रश्न विचारतात?
म्हणजे तुमच्या पिढीने हे कार्यक्रम अनुभवले आहेत. हल्ली आम्ही संधीच देत नाही कोणाला पाहायला जाणं, विचारणं वगैरे. ठरलेले प्रश्न असतात. नाव काय, गाव काय, स्वयंपाक येतो का, अजून जन्मतारीख काय, मामा कुठले, आत्या कुठली, आणि फार फार तर जरा थोडीशी आध्यात्मिक पार्श्वभूमी असणारे आईवडील असतील तर ते विचारतात, बाई तुला अध्यात्मातलं कळतं का? आणि मुलीला सांगून ठेवलेलं असतं, काही विचारलं तर हो म्हणायचं, नंतर बघू आपण काय असतं. तिला विचारलं, बाई तुला अध्यात्मातलं कळतं का? मुलगी म्हटली, काय कळत नाही ते विचारा. म्हटले कळतं तर एखादी सुंदर रामायणातली कथा सांग. मुलगी म्हटली, 2 सांगते, एक काय? आता या जमान्यामध्ये अध्यात्मातलं कळतं असं सांगणारी मुलगी भेटणं म्हणजे किती कौतुक आहे मला सांगा. हल्ली सगळ्या महिला संध्याकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत तुला पाहते रे, ते तुला पाहते रे पासून तर आहे ना, म्हणजे वयाची सुद्धा मर्यादा राहिली नाही सारे त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे महिलांना घरात काय कमी जास्त याच्याकडे लक्ष नाही, म्हणजे आपल्या संसारासाठी काय करावं याही पेक्षा ते शनायाचं आणि गुरुचं, राधिकाचं नीट चाललंय का, राणादादाचा पाय नीट झालाय का, याच्यात जास्त इंटरेस्ट आहे. आणि अशा परिस्थितीत म्हणे अध्यात्मातलं कळतं. मुलीनं सुंदर 2 रामायणातल्या कथा सांगितल्या, इतका आनंद झाला. म्हटले मुलीला अध्यात्मातलं कळतं, होकार कळवा. होकार कळवला, जेवणं बिवणं आटपली, आणि जाता जाता मुलाचे वडील म्हटले, बाई मगाशी रामायणातली कथा सांगितली, आता एखादी महाभारतातली सांगशील का? महाभारतातली सांगशील का म्हटल्याबरोबर पोरगी म्हटली, छे छे, ते सांगायचं असतं का? तुमच्या घरात नांदायला आल्यावर होतेच की आपोआप. म्हटलं जे वर्तनीय होतं ते वाचनीय किंवा श्रवणीय केलं, आणि जे निवळ वाचनीय किंवा श्रवणीय असावं ते मात्र वर्तनात आणलं, आणि म्हणून परिवर्तन नाही. या समाजाचं सगळ्यात मोठं नुकसान जर कुणी केलं असेल ना, तर ते वाईट लोकांनी नाही केलेलं. या समाजाचं नुकसान वाईट लोकांच्या सक्रियतेनं जितकं केलं ना, त्याही पेक्षा जास्त सज्जनांच्या निष्क्रियतेनं केलेलं आहे. वाईट तर कालही सक्रिय होते, आजही आहेत आणि उद्याही असतील, पण स्वतःला सज्जन समजणारी माणसं कमालीची निष्क्रिय झाली. मला काय त्याचं, ही जी भावना आहे ना, ठीक आहे चल त्याचं तो बघेल, ही जी भावना मनात आली ना, तिथून समाजाचं नुकसान व्हायला लागलं. म्हणून स्वतःला सज्जन समजणारी माणसं थोडीफार सक्रिय होतील का? आणि येणाऱ्या पिढीनं अशा कामांमध्ये सक्रिय व्हावं, असे आदर्श आपण येणाऱ्या पिढीसमोर निर्माण करणार आहोत का? प्रशांत भाऊ, आपण फार धाडसानं म्हटलात की आपण आपल्या वाडवडिलांचे, आज्या पंजांचे वाढदिवस, अमृत महोत्सव साजरे करावेत. अभिमानानं आपण येणाऱ्या पिढीला आपला इतिहास सांगावा. हे आतापर्यंत ठीक होतं, तुम्ही सांगू शकाल आमच्या वडिलांनी हे केलं, आमच्या आजोबांनी हे केलं. आता आमच्या पुढे खरं तर ही समस्या आहे की आम्ही असा कोणता आदर्श निर्माण करणार आहोत की आमच्या नातवानं सांगावं की आमच्या आज्यानं असं कर्तृत्व केलं. थोडंसं आत्मपरीक्षण केल्यानंतर कळेल की आपल्या नातवानं काय सांगायचं, माझ्या आज्यानं काय केलं. माझा आजा असला डेंजर होता, पंक्तीत बसला का 50 लाडू खायचा. माझे आजोबा असले डेंजर होते, राग आला का आजीला तांबे फेकून मारायचे. आम्ही सांगणार का आहोत? आमच्या आजोबांनी असं समाजहितासाठी नेमकं काय केलं की ज्यांचं स्मरण आम्ही ठेवावं. खरं तर हा प्रश्न आहे की आम्ही आमच्या नातवांसमोर नेमका कुठला आदर्श ठेवणार आहोत. आम्ही काय सांगायचं? काश्मीरच्या स्वातंत्र्य लढ्यात आम्ही व्हॉट्सअपवर सैनिक होतो, आम्ही अशी फेसबुकची भिंत लढवली, अशा कमेंट्स, अशा काय ती चिरफाड. आम्ही काय सांगणार काय आहोत येणाऱ्या पिढीला? आम्ही कुठला आदर्श त्यांच्या समोर ठेवणार आहोत? मुळात हाच प्रश्न आहे की आदर्श आम्ही काय, आणि आदर्श हे बोलण्यातून नाहीच, ते वागण्यातूनच निर्माण होणार आहेत. बोलून जर आदर्श निर्माण होत असते तर मग सगळ्यांनी घरात गेल्याबरोबर भाषणं सुरू केली असती पोरांसमोर. पण बोलण्यातनं आदर्श निर्माण होत नाहीत. आदर्श निर्माण होतात तुमच्या कर्तृत्वातनं, तुमच्या वागण्यातून. पोराला सांगायचं व्यसन करू नये, अशी घरात सुविचाराची पाटी लिहून ठेवायची, व्यसन करू नये. आणि घरी गेल्यावर बापच पोराला सांगते, जा जरा चुलीव सिगरेट पेटू ना. ते पोरग आपल्या पुढचे असं येते बापाकडे जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आले. बाप कानातनं धूर काढतो, नाकातनं धूर काढतो, हे सगळ्या गावात सांगतं जादूगार बाप आहे, कानातनं धूर काढतो. तुम्ही काय पेरायचं ठरवलंय? कुठल्या प्रकारचा आदर्श येणाऱ्या पिढीसमोर निर्माण करायचं ठरवलंय? मला वाटतं हे प्रश्नचिन्ह आहे. तुम्ही कुठल्या वादात आहात? तुम्ही कुठल्या गटाचे समर्थक आहात? तुम्ही पुरोगामी आहात? तुम्ही प्रतिगामी आहात?
हे सगळं आपण आपल्या पातळीवरती चाचपडून पाहावं. आणि महात्मा गांधी तर म्हणायचे की तुम्ही कुठल्या आदर्श पुरुषाशी त्याच्या तत्वांशी स्वतःशी जुळवणूक करून चालताय ना, याही पेक्षा तुम्ही तुमच्या कामाचं अप्रायझल स्वतः करावं. आणि तुम्ही तुमच्या कामाचं अप्रायझल करत असताना एकच क्रायटेरिया आहे, तुम्ही जे काम करत आहात ते शेवटच्या माणसाचे अश्रू पुसतं का? समाजातल्या शेवटच्या माणसाला, तळागाळातल्या माणसाला तुम्ही करणारं काम उपयोगी पडतं का? मला वाटतं हा क्रायटेरिया आहे आपलंही जगणं सुंदर व्हावं आणि इतरांचंही जगणं सुंदर व्हावं. इतरांचं जगणं सुंदर व्हावं याच्यासाठी आमच्याकडे काय? इतरांचं सोडावं, स्वतःचं जगणं सुंदर व्हावं याच्यासाठी आम्ही काही वेगळे प्रयत्न करतो का? मी ज्यावेळेस या विषयावरती बोलायला सुरुवात केली, मी वडिलांना विचारलं की काय जगणं कधी सुंदर होईल? महागडी गाडी घेतली म्हणजे जगणं सुंदर होईल? 2-5 कोटीचा फ्लॅट घेतला म्हणजे जगणं सुंदर होईल? महागड्या ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आम्ही बसलोत, महागडी विभूषणं आम्ही खरेदी करायला शिकलोत म्हणजे जगणं सुंदर होईल? ते 2 दिवस काहीच बोलले नाही आणि तिसऱ्या दिवशी म्हटले तुला सुंदर जगण्याचा एक फॉर्म्युला सांगतो. म्हटलं काय? म्हटलं एक यादी कर की आतापर्यंत तुला कोणत्या कोणत्या माणसांनी मदत केली आयुष्यात. म्हटलं सोपं आहे. मी लिहायला घेतली यादी. मी ज्यावेळेस केडगाववरून न्यूयॉर्क्सला कॉलेजला यायला लागलो, मला एक मित्र डबल सीट घेऊन यायचा. मी त्याचं नाव पहिल्यांदा यादीत टाकलं. 11वीची फी भरायला पैसे नव्हते, मित्राच्या एका वडिलांनी दिले होते, मी त्याचं यादीत नाव लिहिलं. पुण्यात MBAला गेलो, एका घरात राहायचो पेंगेस्ट म्हणून, तिथलं नाव लिहिलं. ज्यांनी ज्यांनी आयुष्यभर मदत केली, नोकरीला लागलो पुण्यात जिल्हा परिषदेला, तिथल्या ज्या माझ्या म्हणजे जे डेप्युटी CEO होते त्यांचं नाव लिहिलं की या लोकांनी मला खूप मदत करत गेले आयुष्यात. आणि अशी 100-150 लोकांची मी यादी केली की या लोकांनी मला माझ्या आयुष्यात मदत केलेली आहे. वडिलांनी अशी पाठीवर थाप मारली आणि म्हटले मला हेवा वाटतो तुझा की तुला ती माणसं आठवतात ज्यांनी तुला आतापर्यंत मदत केली. मला म्हटलं आता एक आणखी काम कर की आतापर्यंत तू किती लोकांना मदत केली ती जरा यादी कर. मग मी ती पण यादी करायला सुरुवात केली की मी माझ्या मित्राला अमुक अमुक गोष्टीत मदत केली, ती इकडे हे केलं ते केलं. अशी 5-7 लोकांची यादी मी वडिलांच्या समोर मांडली. या 7 लोकांना मी आतापर्यंत मदत केली आहे. त्याने बाळा सुखी जीवनाचं आणि आनंदी जीवनाचं एकच रहस्य सांगतो, दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा ज्या दिवशी मोठी होईल ना त्याच्यापेक्षा दुसरा कोणताही फॉर्म्युला नाही. मग तुम्ही कुठल्याही विचारधारेचे असा, स्वतःला विचारून पहा की आपलं जगणं समाजहिताचं आहे का? आपलं जगणं वेगवेगळ्या घटना चाचपडत असताना विज्ञानवादाच्या कुठल्याही कसोटीला घासून पुसून आपण त्या जगण्याची चिकित्सा करतो का? आपण हे सगळं चाचपडून पाहत असताना किंवा कुठलंही राजकीय मत ठरवत असताना उच्च नैतिकतेचा स्वीकार करतो का? ही काही मतं आपण आपल्या आपल्या सचोटीवरती चाखून पाहूयात. आणि ज्यावेळेस वाटेल की नाही, शेवटच्या माणसाचं अश्रू पुसण्यासाठी, शेवटच्या माणसाचं जगणं सुंदर होण्यासाठी माझं जगणं हे हिताचं आहे, त्या दिवशी समजावं की जगणं सुंदर आहे. दुर्दैवानं झालंय काय माहितीये का की समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी किंवा कुणालाही मदत करण्यासाठी फार वेगळं काही करावं लागत नाही. आपलं जगणं मुळात प्रवाही असावं, ते असं थांबणारं नसावं. जिथे थांबणं येतं ना तिथे संचय येतो, मग तिथे चाचले पण येतं. 2 समुद्र आहेत, एक मृत समुद्र आहे आणि एक जिवंत समुद्र आहे. त्या मृत समुद्रात कुठल्या वनस्पती नाहीत, कुठले मासे नाहीत, कुठलेही त्या पाण्यात राहणारे कुठलेही प्राणी नाहीत. आणि त्याच्या शेजारी जो जिवंत समुद्र आहे तिथं सगळ्या वनस्पती आहेत, सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. आणि या दोनही समुद्रांना जो प्रवाह आहे, जो सोर्स आहे पाण्याचा, तो जॉर्डन नदीचा आहे. एकाच नदीचा सोर्स असताना सुद्धा एक समुद्र मृत आहे आणि दुसरा जिवंत आहे, असं का? त्यातलं टेक्निकल रिझन मला माहित नाही, पण बऱ्याच जाणकारांचं म्हणणं असं आहे की जॉर्डन नदी जिवंत समुद्रात प्रवाही आहे आणि मृत समुद्रात थांबते, साचते. तिथे साचले पण आलं तिथे जिवंत असणं उरत नाही. जिथं घेणं आहे आणि देणं आहे तिथे मजा आहे. जिथे नुसतंच घेणं आहे तिथेही मजा नाही आणि जिथे नुसतंच देणं आहे तिथे फार काळ मजा नाही. म्हणून घेणं आणि देणं इतकं प्रवाही असायला हवं. ते विंदांची खूप सुंदर कविता आहे, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस ते हात घ्यायचे म्हणजे तोडून घ्यायचे का, तर ती देण्याची वृत्ती आत्मसात करावी. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावेत, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत होणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि मग एक दिवस त्या देणाऱ्याचे हात घ्यावेत. ही देण्याची वृत्ती आम्ही आत्मसात केली आहे का? हे देणं आमच्यामध्ये आहे का?
आणि द्यायला काय लागतं? एकतर पैसे लागतात, एकतर वेळ लागतो, एकतर कष्ट लागतात, किंवा ज्ञान लागतं. कुठलाही समाज पुढे घेऊन जायचा असेल, तुमच्याकडे पैसे आहेत तर पैसे द्या, तुमच्याकडे वेळ आहेत तर वेळ द्या, तुमच्याकडे ज्ञान आहेत तर ज्ञान द्या, तुमच्याकडे कष्ट करण्याची ताकद आहे तर कष्ट द्या, आणि हे काहीच नसेल तर किमान गप्प बसा. हे वरच्या 4 लोकांची अडचण नाहीये, हे 5वे आहेत ना ज्यांच्या काहीच नाही त्यांची अडचण आहे. यांना फार वळवळ आहे, आणि ही वळवळ करणारी माणसं चळवळ बिघडून टाकतात. म्हणून आपल्याकडे जे आहे ते एकतर देता आलं पाहिजे, नाही तर मग शांतपणे पाहता आलं पाहिजे. हे शांतपणे पाहणंही उरलं नाही आणि देण्याचीही दानत नाही, तिथे दुःख आहे. मग आनंद नेमका कशात आहे? ज्ञानोबांनी खूप सुंदर सांगितलंय. आपण नेवाशात ना आज साहेब, म्हणजे ज्ञानेश्वरी इतका सुंदर ग्रंथ आहे, खरं तर तो जगण्याची प्रेरणा देणारा आहे. आणि ते ज्ञानोबा सुखाविषयी आनंदाविषयी बोलताना सांगतात, किंबहुना सोय जीव आत्मयाचेल आहे तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबा सांगतात आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं. खरं तर ही तरुणांनी अभ्यासाचा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. आपला असा समज आहे की 60-70 उलटल्यानंतर रिटायरमेंट नंतर निवांत वाचू. ज्ञानेश्वरी वगैरे वाचणं हे मुळात ज्ञानेश्वरी वैराग्याकडे घेऊन जात नाही, जीवन जगण्याची कला शिकवणारा ग्रंथ आहे. आणि तो तरुणांनी का वाचावा सांगितला एका तरुणानं. वयाच्या 16व्या वर्षी सांगणारा ग्रंथ 61व्या वर्षी का वाचावा? आणि बरं ती ज्ञानेश्वरी ज्या गीतेवरची टीका आहे ती कुणी सांगितली? ती सुद्धा भगवान श्रीकृष्णाने सांगितली, तारुण्यात सांगितली. आणि कुणा येऱ्यागबाळ्याला सांगितली का? जगातला सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन, त्याला सांगितली गीता. आणि कुठं सांगितली? माऊली सभागृहात, ऑडिटोरियम मध्ये, बालगंधर्वला तिकीट लावून. अरे कुरुक्षेत्रात सांगितली, जिथं जीवन आणि मृत्यू समोरासमोर आहे, तिथं कृष्ण गीता सांगतो. आणि त्या गीतेवरची टीका असणारी ज्ञानेश्वरी. आणि ते ज्ञानोबा आनंदाविषयी बोलताना सांगतात की ती आत्म्याची वृत्ती आनंदी असणं, ती तुमची सेल्फ कॅरेक्टरिस्टिक आहे. आनंदही आपला आहे आणि दुःखही आपलंच आहे. पण दुर्दैवानं झालं काय, आनंद आणि दुःख हे आपलं आपलं असण्यापेक्षा ते इतरांच्या क्रियेप्रतिक्रियेवरती अवलंबून राहायला लागलं. ते इतरांच्या क्रियेप्रतिक्रियेवरती कसं अवलंबून असेल? मला साधं सांगा, इथं महिला आहेत, लाईट गेल्यानंतर पहिल्यांदा काय करता? ते मेणबत्ती वगैरे नंतर, खरं सांगा शेजारच्याची आहे का नाही ते बघते आधी. आणि शेजारच्याची असली तर सगळ्या जगाचं दुःख आपल्या वाट्याला. आणि शेजारच्याची नसल्यावर किती बरं वाटते, सगळ्या गावाची गेली, जाऊ दे मोरू दे म्हणते. काय दुःख सुद्धा सार्वजनिक असलं पाहिजे. जग बुडालं तिथं आपलं काय? दुःख सार्वजनिक असलं पाहिजे आणि सुख मात्र वैयक्तिक असलं पाहिजे. 100 रुपयाची नोट हरू दे बरं, म्हणजे हरू नये पण कल्पना करा हरवली, किती वाईट वाटतं. ताई, गल्लीतल्या 4 बायकांना बोलून आपण सांगतो, बाई बाजारात गेलते, 100 रुपये पडले, कसे साठवले होते माझे मला माहीत, परवा त्यांच्या खिशात 20 सापडले, असे करून करून 100 झालते, कुठं पडले कुणाच ठाऊक. बरं त्याच्या पुढचं बोलणं असं असते, ज्याला सापडले असतील त्याला पचायचेच नाहीत. किती दुःख. फक्त यातल्या 4 चौघींमधल्या एकीनं सांगितले पाहिजे, बाई तुझे 100 गेले, माझे परवा 500 पडले. इतकं बरं वाटतं ना. जाऊ दे मरू दे, आपले तर 100च गेले. ते दुःखातून दुःख वजा होतंय, आनंदातून आनंद वजा होतोय. आपला आनंदही आपलं नाही ना आपलं दुःखही आपलं नाही. किती फंटूस आयुष्य आपण जगतो. मला वाटतं इतरांच्या आनंदात आपल्याला आनंद वाटायला हवा, इतरांच्या दुःखात आपल्याला दुःख वाटायला हवं. आणि मुळात आपण माणसं आहोत, आपण एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. परमेश्वरानं आपल्याला विचार करण्याचं सामर्थ्य दिलं, आपल्याला हसण्याची ताकद दिली, दुःखात सहभागी होण्याची क्षमता दिली. 4 कोटी वर्ष, मी परवा एक पुस्तक वाचत होतो, साने गुरुजींनी त्याचा अनुवाद केलाय, मानवजातीची कथा. 4 कोटी वर्ष लागली माकडापासून माणूस तयार व्हायला. लाखो वर्ष लागली त्याला ताट चालायला, तो असा वाकत चालायचा. त्याच्यानंतर हजारो वर्षानंतर त्याला वेगवेगळ्या धातूंचा शोध लागला. लाखो वर्ष उलटल्यानंतर त्याला हातात दगड उचलून फेकता येतो हे कळायला त्याला कितीतरी हजारो वर्ष गेलेत. आणि ज्या दिवशी माणसाला कळालं ना फेकता येतंय, त्या दिवशीपासून ते फक्त फेकायचाच विचार करायला लागला. मग त्यानं दगड उचलले, दगडांचा
धारी लावल्या, त्याची शस्त्र तयार केले. त्या शस्त्रांपर्यंत तो थांबला नाही. मग त्याची मजल बॉम्ब शोधण्यापर्यंत गेली, विमानं शोधण्यापर्यंत गेली. आणि त्यानं त्याचं सगळं ज्ञान स्वतःच्या सुरक्षिततेच्या नावाखाली संहाराकडे वाटचाल करायला सुरुवात केली. आणि ज्या दिवशी त्याला कळालं की आपण मारू शकतो, खरं तर आता तुम्ही मी ज्या परिस्थितीत जगत आहोत, या परिस्थितीत यायला माणसाला कोट्यावधी वर्ष लागली. आपण कुणाला तरी मारू शकतो, कुणाचा तरी संहार करू शकतो, हे जर कळालं नसतं आणि आपल्या हातातून काहीतरी फेकण्यापेक्षा काहीतरी निर्माण करावं याच्याकडे जर माणसाची नजर गेली असती, तर काही शेकडो वर्षात आपण या परिस्थितीपर्यंत येऊन पोहोचलो असतो. पण काहीतरी फेकण्यापेक्षा आणि कुणाला तरी मारण्यापेक्षा काहीतरी निर्माण करावं हे कळायला माणसाला खूप वर्ष गेली. इथपर्यंत आपण सहजासहजी आलेलो नाही आहोत. कितीतरी पिढ्यानं पिढ्या खर्ची झाल्या आणि मग तुम्ही मी या अवस्थेपर्यंत आलेलो आहोत. आता इथून पुढचं आयुष्य किमान माणूस म्हणून, प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगता यावं, याच्यासाठी आपल्या प्रत्येकाला 2 पावलं उचलता येतील का? आपलं जगणं समृद्ध करता करता इतरांचं जगणं समृद्ध करता येईल का? याच्यासाठी काही प्रयत्न करता येतील का? आणि ज्या वेळेस ही देण्याची वृत्ती येते, तिथे इतरांचं आणि स्वतःचं जगणं समृद्ध होऊन जातं. तुम्ही डॉक्टर विठ्ठल लहाने नाव ऐकलं असेल. प्लॅस्टिक सर्जन आहेत आणि रोज 4 सर्जरी मोफत करतात. प्रशांत भाऊंनी मगाशी शिक्षणाचा उल्लेख केला आणि ते बोलले की शिक्षणातनं माणूस हा फक्त शिक्षित झाला, पण तो सुशिक्षित होऊ शकला नाही. महात्मा फुले म्हणायचे की शिक्षण हे 4 टप्प्यातनं जातं. पहिल्यांदा तो अशिक्षितपणाचा टप्पा ओलांडून शिक्षित होतो, नंतर सुशिक्षित होतो, नंतर सुसंस्कृत होतो आणि मग सृजनशील होतो. आम्ही फक्त अशिक्षितपणाचा टप्पा ओलांडून शिक्षित होऊ शकलो, पण सुशिक्षित, सुसंस्कृत, सृजनशील झालो का? संवेदनशील झालो का? आणि तसं जर असतं तर हजारो लाखो अभियंत्यांतून काही समाज अभियंते निर्माण झाले असते. इंजिनियरला कळतं पालिकेचं काम कसं करायचं, कोणत्या रस्त्याचं काम कसं करायचं. इंजिनियर, सिव्हिल इंजिनियरला कळतं कोणत्या चौकात किती रुपयानं प्लॉट घ्यायचा, किती स्क्वेअर फीट बांधकाम करायचं, किती TDR लोड करायचा, किती रुपयानं विकायचं. पण गावात काम करणाऱ्या एखाद्या सिव्हिल इंजिनियरला वाटतं का की ग्रामपंचायतच्या रस्त्याचं काम चालू असताना 2 मिनिट मी रस्त्यावर थांबावं, तिथल्या ग्रामसेवकाला विचारावं जरा इस्टिमेट दाखव, मला पण थोडंफार कळतं. त्याला ते गाव, त्याचा तो रस्ता त्याचा वाटतच नाही. डॉक्टर झाल्यानंतर मला कळतं की कोणत्या चौकात हॉस्पिटल टाकलं म्हणजे चालेल, प्रति बेड मी किती रुपये खर्च करायला हवा, कोणत्या बँकेचं कर्ज घ्यायला हवं, कर्ज परत जावं याच्यासाठी काय स्ट्रॅटेजीज करायला हव्यात. गरज नसताना पेशंटला ऍडमिट करतंय, गरज नसताना सलाईन लावतंय. नॉर्मल डिलिव्हरी असेल तर मी नगरच्या डॉक्टरांविषयी बोलत नाही, मला परत पुण्याला जायचं नाही तर परत इथंच तुम्ही ऍडमिट कराल. म्हणजे या एज्युकेशन सिस्टीम मधनं डॉक्टर तयार झाले, पण समाजाची नाडी कळेल असे मोजके डॉक्टर पाहायला मिळाले. अभियंते तयार झाले, पण समाज अभियंते किती. आणि मग हे शिक्षण व्यवस्थेचं अपयश नाही का? आमच्या पोरांना प्रश्न पडत नाहीत का? आमच्या पोरांमध्ये राष्ट्रप्रेम, समाजहित या संकल्पना फक्त मार्कांपुरत्याच मर्यादित आहेत का? मूल्य शिक्षणासारखा विषय फक्त मार्कांसाठीच मर्यादित आहे का? पर्यावरणासारखा विषय हा फक्त प्रोजेक्ट पुरताच मर्यादित आहे का? आम्ही या सगळ्या व्यवस्थेतनं पोरांचं जगणं समृद्ध व्हावं, समाज समृद्ध व्हावा, याच्यासाठी नेमकं पुढच्या पिढीच्या समोर काय ठेवत आहोत, मला वाटतं याचं आत्मपरीक्षण होणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आम्ही मार्कांसाठी धावणारी पोरं, आमची शिक्षण व्यवस्था फक्त आणि फक्त त्या उदरनिर्वाहापर्यंत नेऊन जोडली आणि त्याचे अतिशय वाईट परिणाम येणाऱ्या काळात आपल्याला भोगावे लागणार आहेत. मी डॉक्टर विठ्ठल लहानेंचं नाव सांगत होतो. प्लॅस्टिक सर्जन आहेत आणि रोज 4 सर्जरी मोफत करतात. डॉक्टरांची आणि माझी एका सोलापूरच्या एका विवाह सोहळ्यात भेट झाली होती. तिथे त्यांचं भाषण ऐकलं. ते सांगत होते की मी रोज 4 सर्जरी मोफत करतो, पण लहान असताना एकदा माझी आई मला म्हटली होती शेजारच्या मावशीची साडी घेऊन ये. मी शेजारच्या मावशीची साडी आणली आणि आईला आणून दिली. आईनं 4 दिवसांनी घडी घालून धुवून दिली आणि सांगितलं नेऊन दे. मी नेऊन दिली. आईला विचारलं आई शेजारच्या मावशीची साडी का मागितली? आई म्हटली लग्नाला जायचं होतं आणि लग्नाला घालून जावी अशी एकही साडी माझ्याकडे नव्हती, म्हणून शेजारच्या मावशीची आणली. टचकन डोळ्यात पाणी आलं की आपल्या आईकडे लग्नाला घालून जावी अशी एकही साडी नसावी. मोठं व्हायचं, खूप पैसे कमवायचे, आईला रोज नवीन साडी घालता आली पाहिजे. डॉक्टर झालो, पैसे मिळायला लागले, आज माझी आई रोज नवी साडी घालू शकते.
पण एक दिवशी रस्त्यानं जाताना एक मुलगी पाहिली, तिचे 2 ओठ फाटलेले होते. तिचं लग्न जमत नव्हतं. तिचं लग्न जमत नाही हे दुःख त्या मुलीला विचारण्यापेक्षा तिच्या बापाला किंवा भावाला विचारावं. मी त्या मुलीला हॉस्पिटलला बोलवलं आणि सांगितलं तुझ्या वडिलांना पाठवून दे, आपण सर्जरी करू. दुसऱ्या दिवशी वडील आणि भाऊ आले आणि सांगितलं प्लॅस्टिक सर्जरी करूयात. वडील म्हटले एवढे पैसे नाहीत साहेब, हे सर्जरी बिर्जरी नटनट्यांची कामं, आमच्याकडे कुठून आले एवढे पैसे. मी म्हटलं पैसे लागत नाहीत, तुम्ही फक्त या. मला माझ्या आयुष्यातला अर्धा एक तास फक्त ऑपरेशनसाठी खर्च करायचा होता, बाकी काही नाही. तो अर्धा एक तास खर्च करायचं ठरवलं, मोफत ऑपरेशन केलं. पोरगी सुंदर दिसायला लागली. 6 महिन्यांनी लग्न जमलं. भाऊ पेढे घेऊन आला. एका हातात पेढा होता आणि दुसऱ्या हातात आयुष्यातली सगळी प्रॉपर्टी होती. ही सगळी प्रॉपर्टी त्या पेढ्याच्या समोर खुजी वाटायला लागली आणि ठरवलं रोज 4 तरी पेढे कमवायचे. डॉक्टर सांगत होते माझे वडील 90-92 वर्षांचे आहेत, पण असं तरुण पोराला लाजवेल असं हवेत तर चालत असतात. वडिलांना विचारलं बाबा एवढ्या हवेत का चालता. वडील म्हटले मी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आणि प्लॅस्टिक सर्जन विठ्ठल लहानेचा बाप आहे, हवेत नाही चालणार तर काय चालणार. अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी अशी परंपरा सांगता आली पाहिजे. आम्ही यांचे पाईक आहोत, आम्ही या संस्कारांना घेऊन पुढे चाललेलो आहोत. किंवा बापाला अभिमानानं सांगता आलं पाहिजे की अरे मी या लेकरांचा बाप आहे. आणि मग हे कुठून आलं हे मला वाटत नाही की कुठल्या शाळेत, तुम्ही जे बोललात की अनुभवातनं आपण शिकतो, शाळेतनं ऑपरेशन कसं करायचं हे आम्ही शिकलो असू, पण समाजानं आम्हाला शिकवलं की नाही, आमचं ज्ञान समाजहिताचं असायला हवं. लक्षात घ्या, कोणताही शिक्षक आहे ना हा विद्यार्थीभिमुख असला पाहिजे. विद्यार्थी हा ज्ञानाभिमुख असला पाहिजे आणि त्याचं ज्ञान हे समाजाभिमुख असलं पाहिजे. त्याचं ज्ञान जर समाजाभिमुख नसेल तर त्या ज्ञानाचं करायचंय काय. आणि ज्ञानाचा अर्थ हा शेवटी केवळ आणि केवळ उदरनिर्वाहाशी जोडलेला असेल तर जगात कुणीच उपाशी राहत नाही. जगात प्रत्येक जण आपापलं मिळेल तसं पोट भरतोच की. तुम्ही कोटी रुपये कमवले आणि तुमच्याकडं मी 1,00,000 रुपये कमवले. 1,00,000 रुपये कमवल्यानंतर माझ्याकडे 2 रुपये उरले तर तो बॅलन्सच आहे. आणि कोटी रुपये कमवून तुमच्याकडे 10 रुपये उरले तरी तो बॅलन्सच आहे. आणि जगात बॅलन्स वरती घेऊन जायची सोय अजून उपलब्ध नाही. बॅलन्स इथेच ठेवून जावा लागतो. मग बॅलन्ससाठी जगायचं की सामाजिक बॅलन्स नीट असावा याच्यासाठी जगायचं, मला वाटतं हे ठरवावं लागेल. आणि मी परत परत सांगतो, समाजाचा बॅलन्स जर ठेवला नाही तर येणाऱ्या पिढ्या तुम्हाला मला नीट जगू देणार नाहीत. समाजसेवा सुद्धा स्वार्थी हेतूने करावा लागेल. एक वेळ जाती जातीतले वाद मिटवता येतील साहेब, धर्माधर्मातले वाद मिटवता येतील, एवढंच काय 2 राजकीय पक्षांमधले वाद सुद्धा मिटवता येतील. पण गरिबी आणि श्रीमंती ही जर दरी निर्माण झाली तर याचे परिणाम येणाऱ्या काळात प्रत्येक समाज व्यवस्थेला भोगावे लागतील. आणि तिकडे सुरुवात झाली आहे. लक्षात घ्या, पुण्यामध्ये एका माथे फिरून रात्रीत 50 गाड्या पेटून दिल्या. सकाळी पोलिसांनी विचारलं का पेटवल्या, म्हटलं आपल्याला घेता येत नाही. म्हणला पेटवता तर येते, काय करायचं ते करा. म्हटलं AC गाड्या घेऊन फिरता, आम्हाला STचं तिकीट काढता येत नाही, पेटून टाकल्या. म्हणला काय कलम लावायचे ते लाव. मी पारगावमध्ये राहतो साहेब, नगर तालुक्यात छोटंसं गाव आहे माझं, पारगाव भातोडी. इथून 20-22 किलोमीटर अंतरावर आहे. माझ्या गावात एक MH-14 पासिंगची गाडी आली होती. MH-14 म्हणजे जरा सधन भाग आहे. गाडी आली तशीच काच खाली घेतली. ड्रायव्हरच्या डोळ्यावर असा महागडा गॉगल होता. त्यानं गॉगल बिगल न काढता असंच एका लहान पोराला विचारलं पारगाव कुठे रे. आता गाडी पारगावातच आहे. त्या पोराला विचारलं पारगाव कुठे. तो म्हणला पारगाव ना 10 किलोमीटर पुढे जा. म्हणला वडगाव लागतं. तिथं कुणालाही विचारलं, सांगतंय म्हणलं पारगाव कुठे. मी पळत गेलो, म्हटलं खोटं का सांगितलं. म्हणलं MH-14 आहे, काय कमी. म्हणला जाते पुढे येते की मागं. म्हणलं गरिबी आणि श्रीमंतीच्या संघर्षाची सुरुवात आहे साहेब. हिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एक दिवस असा येईल, कोट्यवधी रुपये असतील तुमच्याकडे, AC गाड्या घेऊन फिराल, पण समाजातली ही दरी जर वाढत गेली तर AC गाड्या घेऊन आपल्याला फिरता यायचं नाही. लोक काचा फोडून टाकतील. आपल्याला एक मैदान घ्यावं लागेल भाड्यानं, तिथं आपल्या महागड्या गाड्या पार्क करायच्या. आपणच 2 वॉचमॅन ठेवायचे पगार देऊन. आणि पोरं जर म्हणली ना पप्पा ते आपल्या मर्सिडीजमध्ये चक्कर मारायचं, तर म्हणजे कोणाला सांगू नको आपली आहे, टमटमनं जायचं तिथपर्यंत. आतल्या आत सिक्युरिटी घेऊन चक्कर मारायची, गाडी तिथंच पार्क करायची आणि परत यायचं. तुम्ही सूट घालून फिरू शकाल, तुम्ही पैठण्या घालून फिरू शकाल, पण गरिबी आणि श्रीमंतीतली दरी जर वाढत गेली तर आपल्याला फिरता येणार नाही.
7व्या वेतन आयोगानंतर पगार वाढतील, रोज पैठणी घालाल, पण घरातच 6x6चा आरसा लावायचा. तुम्ही पैठणी घालायची, तुम्ही सूट घालायचा, तुम्ही म्हणायचं किती छान दिसते, तुम्ही म्हणायचं तुम्ही किती गोड दिसताय, काढून ठेवा, जाताना साधे घालून जाऊ, पार्टीतले महागडे कपडे नको. इथपर्यंत येऊन पोहोचेल, लक्षात ठेवा. आणि इथपर्यंत येऊ नये असं जर वाटत असेल तर ज्ञानोबांनी सांगितलं, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, आणि जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे, पण कधी मिळू दे? दुरितांचे तिमिर जाओ. अहो, इतकं सुंदर आहे ते पसायदान. विश्वाची प्रार्थना ठरावं इतकं सुंदर आहे पसायदान. ज्ञानोबांनी त्याची सुरुवातच केली आता. दुसरा कुठलाही शब्द वापरता आला असता ना, पण, किंवा, पण, परंतु, म्हणून, पण आता म्हटले ज्ञानोबा. निर्वाणीचा शब्द आहे, झालं आता. आपण आता कधी म्हणतो? बस आता. ज्ञानोबा निर्वाणीनं म्हणालेत आता विश्वात्मके देवे. पांडुरंगा विठ्ठला म्हटले नाही, आता विठ्ठला, आता पांडुरंगा. जो कोणी विश्वाचा रचना करता असेल, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ. तो किती अधिकारवाणीनं मागितले बघा. ते असं म्हणत नाही, एवढ्या वाऱ्या केल्या, एवढ्या वेळा तुझ्याकडे आलो ना, आता दे. एवढं तुमच्या मागे पळवलो, आता टाका निधी. एवढ्या हक्क. ते काय म्हटले? किती हुशार आहेत. ज्ञानोबांचा अधिकार काय? येणे वाग्यज्ञ तोषावे. तू जर संतुष्ट असशील, मी जो वाग्यज्ञ तुझ्यासमोर मांडला ज्ञानेश्वरीच्या रूपानं, संतुष्ट असशील तर दे. वाग्यज्ञ तोषोनी मज द्यावे पसायदान हे. आणि पहिल्यांदा आठवण कुणाची आली साहेब? आपण म्हटलात एकही तक्रारदार नाही. उल्लेख करताना सुद्धा त्यांना पहिल्यांदा तक्रारदाराचा उल्लेख करावा लागला. तक्रारदार नाही असं म्हणताना सुद्धा तक्रारदाराचा उल्लेख आहे. बरोबर आहे ना? ज्ञानोबांना सुद्धा उल्लेख कुणाचा करावा लागलाय? जे खळांची व्यंकटी सांडो. मदत करणाऱ्यांचा उल्लेख आधी. ज्ञानोबांवर प्रेम केलं नाही का समाजानं? 2-5 लोक असतील ना, पण ज्ञानोबा आधी असं म्हटले नाही, यानं लय मदत केली, पहिलं याला देऊन टाका, असं नाही. ज्ञानोबांनी पहिला उल्लेख केला, जे खळांची व्यंकटी सांडो. जे वाईट आहे, जे दुर्जन आहे, देवा त्यांची वाईट बुद्धी सांडून जाऊ दे. खळांची व्यंकटी सांड. तया सत्कर्मिरती वाढो. किती सुंदर शब्द वापरलाय, वाढो. माऊली रुजो नाही म्हटले, वाढो. रुजो कधी म्हणतात? जेव्हा काहीच नाही तेव्हा रुजो. आणि वाढो कधी? थोडा आहे, आता वाढो. वाईटातल्या वाईट माणसामध्ये सुद्धा थोडी तरी सत्कर्माची वृत्ती आहे, आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात वाढो. काय सुंदर आहे ते पसायदान. आणि मग जो जे वांछील तो ते लाहो. ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे. आनंद अपेक्षित आहे ना, मिळू दे, पण कधी मिळू दे? दुरितांचे तिमिर जाओ. देवा अगोदर पाप अंधकार दूर होऊ दे. आणि हे पाप आणि अंधकार दूर करण्याची ताकद तुमच्या व्यवस्थेत आहे का? तुमच्या शिक्षण व्यवस्थेत आहे का? तुमच्या संस्कारांमध्ये आहे का? तुमच्या मूल्यांमध्ये आहे का? मला वाटतं हे स्वतःला विचारावं. आमची सगळी शिक्षण व्यवस्था जर आम्हाला मार्कांच्या पाठीमागं धावायला लावणार असेल, साहेब गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार होतात हल्ली. हजार विद्यार्थ्यांचे सत्कार. प्रत्येक पक्ष वेगवेगळे सत्कार करतो. ते महिनाभर पोरं फक्त कधी बाण, कधी कमळ, कधी घड्याळ, कधी पण असलं घेऊन फिरत असतात. ते सर्टिफिकेटवर असतेच की कोपऱ्यात. आणि ते इतके तेच गुणवंतांचे सत्कार आहेत ना. आणि त्यात मी एका सत्काराला गेलो होतो, तिथं असे 90च्या पुढच्या 3 रांगा होत्या. 80 ते 90 मध्ये 10-20 रांगा होत्या. आणि 60-70 वाल्यांच्या 50 रांगा होत्या. आता ज्यांना 90 पेक्षा जास्त येत ना, ते अशा आयटीत बसले होते राजू शेठ, एकदम खुश. आपण 90च्या पुढे आहोत. 80 ते 90 मधले एकदम टेन्शन मध्ये होते. म्हणजे त्यांच्या विचाराची अवस्था नेमकी युती होईल का, इकडे जाऊ का, अशी जी दोलायमान अवस्था आहे ना, नेमकं इकडं अशा अवस्थेत ते 80 ते 90 मधले होते. आणि मागे जे 60-70 वाल्या 50 रांगा होत्या ना साहेब, ते 90 वाल्यांपेक्षाही खुश होते. त्यांनी व्हायचे ते होऊ द्या, आता काहीच आपल्या हातात होते. अजून महिनाभर तर काही कळत नाही. ते शेवटची जी रांग होती ते खुश होते. 80 ते 90 मधले टेन्शन मध्ये आणि 90च्या पोटचे खुश. आता 80 ते 90 मधले जे पालक होते त्यांना म्हटलं तुम्ही काय एवढे नाराज आहात? ते म्हणले पोरानं पार मथुरा पाण्यात घातली. म्हटलं काय केलं? म्हणजे त्याला महिनाभर आधी सांगत होतो जरा जास्त अभ्यास कर, जास्त अभ्यास कर. आता 90च्या रांगेत बसलं असतं की नाही. म्हटलं केलं काय? म्हटलं काय करणार, मार्क नाही पडले हो नीट. म्हटलं किती काय? म्हणजे काय सांगायसारखे सुद्धा नाही. म्हटलं काय तर आकडा असेल.
म्हटले ते 89 पॉईंट समथिंग काहीतरी आहेत त्याला. आता त्या मुलाला 89% मार्क पडले याचा आनंद पालकांना नाही, पण 90 मिळू शकले नाही त्याचं मात्र दुःख आहे. मग मी दोघा नवरा बायकोला विचारलं, तुम्हाला 10वीत किती होते मुळे साहेब? आश्चर्य असे, दोघा नवरा बायकोंच्या मार्काची बेरीज केली तरी 90 होत नव्हती. आणि त्यांना दुःख याचं होतं पोराला 90 पडले नाहीत. आम्ही या सगळ्या शिक्षण व्यवस्थेला कुठे घेऊन चाललोय? कॉमर्समध्ये ग्रॅज्युएट झालेल्या पोराला बँकेत डीडी काढता येत नाही. मराठीत ग्रॅज्युएट झालेल्या पोराला शुद्ध नीट मराठीत बोलता येत नाही. इंग्रजीत ग्रॅज्युएट झालेल्या पोराला स्वतःचा बायोडाटा इंग्लिशमध्ये लिहिता येत नाही. कुठे घेऊन चाललोय आम्ही या सगळ्या व्यवस्थेला? नॉस्कॉम कमिटीचा रिपोर्ट होता, इन फ्युचर 75% इंजिनियर्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉयड, 90% प्लेन ग्रॅज्युएट्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉयड. नोकऱ्याच मिळणार नाहीत. 90% प्लेन ग्रॅज्युएट, इंजिनियर्स 75%, नोकऱ्याच नाहीत. का नाहीत? ते आम्ही शिकलो नाही. आम्ही फक्त आणि फक्त मार्कांच्या पाठीमागं धावत राहिलो. मार्क कसे मिळतील? समाजात नवीन नवीन काय घडतंय? जपान उद्ध्वस्त झालं पण परत ताटमानेनं उभं राहिलं. कुणाच्या जोरावर राहिलं? तिथल्या लिंबू टिंबू पोरांच्या जोरावर जपान उभं राहिलं. दुबईमध्ये काय होतं? तेलाचे पैसे होते पण प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस. आज काय? जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबईचा आहे, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबईचा आहे. आम्ही आमच्या पोरांना मोठी स्वप्न दाखवली नाही, त्यांना त्यांच्या जगण्याची कला शिकवली नाही. फक्त मार्क कर, कुठेतरी नोकरी लाग, ह्याच्या मागं लाग, त्याची चिठ्ठी आण, बँकेत तरी लागलं पाहिजे, पतसंस्थेत तर चिटकलं पाहिजे. परवा निमसे सर भेटले होते एका कार्यक्रमात. लखनौला कुलगुरू असताना 123 जागांसाठी लाखो पोरांनी अर्ज केले होते शिपाई पदासाठी, आणि त्याच्यामध्ये हजारो पोरं PhD होल्डर होते. कुठे घेऊन चाललोय आम्ही सगळ्या शिक्षण व्यवस्थेला? म्हणजे आम्ही, आणि याच्यात पोरांची चूक नाहीये, पालक म्हणून तुमची माझी चूक नाहीये का? आपण शिक्षणाचा अर्थ एकमेव नोकरी मिळाली पाहिजे एवढाच सांगितला. पण तुझं जगणं समृद्ध करण्यासाठी बाळा शिक्षण आहे, तुला जगायचे तसं जग. का मोठी स्वप्न आम्ही पोरांना दाखवली नाही? का आम्ही त्यांना सांगितलं नाही उद्योगात ये, व्यवसायात ये, नोकऱ्याच करायच्यात तर जरा मोठ्या कर, काहीतरी वेगळं मोठं स्वप्न बघ, हे का सांगू शकलो नाही? पोरगं काही वेगळं करायला गेलं का बापच त्याला सांगतंय अंथरून पाहून पाय पसर. त्याला ते पोरगं हातपाय खोडून खोडून मरून गेलं, पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाहीत. तुम्हाला सांगतो, आज तुम्ही घरी गेलात ना, पोराला सांगा हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल. एवढी धमक, एवढी रग आम्हाला पोरामध्ये निर्माण करता आली पाहिजे. लात मारील तिथून पाणी काढेल अशी ताकद त्या पोराच्या मनगटात निर्माण करता आली. आम्ही भीती निर्माण केली आणि पोरांसाठी कमवायच्या फंदात पडलो. लायक असेल तर ते कमवतोय आपोआप, नालायक असेल तर तुम्ही किती कमवून ठेवा बघा, ते 2 दिवसात उडवतोय. त्याच्यामध्ये कमवण्याची रग, त्याच्यामध्ये कमवण्याची लायकी आम्हाला निर्माण करता येईल का? मुळात हा प्रश्न आहे. म्हणून त्या दृष्टीने आम्ही काही मुलांना दिलंय का? नोकरी नोकरी नोकरी. ते एक बाग आहे, त्या बागेत 1 क्लर्कची जागा भरायची होती, तर 1000 पोरांनी ॲप्लिकेशन केलं. आता एकच जागा आहे, एकाच पोराला नोकरी मिळणार आहे. एकाला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्यावेळेत बागेतला शिपाई पळत आला, म्हटलं साहेब याला नोकरी देऊ नका. म्हणे का? बागेत जे गोरीला माकड होतं ते मेलंय म्हटले. आणि आता गोरीला नाही तर लोक कशी येणार, लोक नाही तर पगार करायचा कशात? काही करा पण याला नोकरी देऊ नका. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली. त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले, म्हटलं साहेब तोंडात आलेला घास काढू नका, पडेल ते काम करेल पण नोकरी तेवढी द्या. साहेब म्हणले रडू नको. पोरगं म्हणलं लग्न होईपर्यंत तरी द्या, परत सोडून टाक. साहेब म्हटले तुला नोकरी क्लर्कची देतो, फॅसिलिटीज क्लर्कच्या मिळतील, पगार क्लर्कचा मिळेल, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत काम मात्र गोरीलाचं करावं लागेल. तो म्हणला पगार आहे ना, मग गोरीला तर गोरीला. रोज यायचा, गोरीलाचे कपडे घालायचा आणि पिंजऱ्यात जाऊन उभं राहायचा. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणला मजा आहे, पगार पण चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू आहे. म्हटलं एक दिवशी कॉलेजच्या पोरापोरींची ट्रिप आली आणि कॉलेजच्या मुला मुलींकडे बघून हे जोर जोरात उड्या मारायला लागला आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडलं. आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हटलं नोकरी गेली तरी चालती, जीव वाचला पाहिजे. जीव वाचावा म्हणून जीवाच्या आकांतानं ओरडायला लागला, वाचवा. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला. याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको, नाही तर दोघांची नोकरी जाईल. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं आणि वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं. शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित होतं. शिक्षणानं जर आम्ही स्वाभिमान शून्य होणार असू
आणि शिक्षण ही संकल्पना निवळ आणि निवळ उदरनिर्वाहाशी नेऊन जोडणार असू, तर मग यातून तुम्ही कुठल्या आनंदी जीवनाची अपेक्षा करणार आहात? तुम्हाला तुमची आता नवीन नवीन शिक्षणात संकल्पना आनंददायी शिक्षण, आणि आनंददायी शिक्षण अप्राइज करण्याची कोणता फॉर्म्युला आहे तुमच्याकडे? मी म्हणेल की सगळे फॉर्म्युले सोडून द्या. आणि मी तुम्हाला विचारतो, तुमची लहान मुलं, तुमचे लहान नातू आता शाळेत जायला लागलेत. न्यायला गाडी येते, सोडवायला गाडी येते, ते टाय बी बांधून शूज बीज घालून पोरगं तयार असतं. भारत हा असा एकमेव देश असेल कदाचित की ज्या देशामध्ये मातृभाषेपेक्षा इतर भाषांमध्ये शिक्षण देण्यावरती अधिक भर दिला जातो. जगातली सगळी प्रगतशील राष्ट्र स्वतःच्या भाषेत शिकवतात. इतर भाषा अंगीकारू नका या मताचा मी निश्चित नाही. इंग्रजी जगाची भाषा आहे, स्वीकारली पाहिजे, शिकली पाहिजे. पण जे कन्सेप्ट तुमच्या मातृभाषेत क्लिअर होतात ते इतर भाषेत होतीलच असं नाही. आणि म्हणून किमान वय वर्ष 0 ते 4, वय वर्ष 0 ते 8 हा जो आकलनाचा कालावधी, याच्यामध्ये आपण कुठल्या भाषेत मुलांशी बोलतो? ज्या वेळेस ती गाडी शाळेत न्यायला येते मुलांना, त्यावेळेस मुलांचे चेहरे कसे असतात? एकदम थकलेलं असते ते. आई थांब ना, अजून झोप झालेली नाहीये. ते बळच त्या पोराला डबा बिबा भरून ते गाडीत पाठवलं जातं. शाळेत जाताना मुलं अशी तोंड बारीक करून जातात. आणि शाळेत ज्यावेळेस शेवटची घंटा पडते त्यावेळेस मुलांचे चेहरे कसे असतात? असे कैदी बाहेर पडावेत असे पोरं तुटून बाहेर पडतात. हे आनंददायी शिक्षण आहे का? ज्या दिवशी पोरं अशी आनंदानं शाळेत जातील आणि तोंड बारीक करून घरी येतील ना, त्या दिवशी ते आनंददायी शिक्षण. याच्यापेक्षा दुसरा कोणता फॉर्म्युला आहे असं मला वाटत नाही. म्हणून मुलांना मुळातच शिक्षण आनंदानं असावं, ते आनंद देणारं असावं. आमच्याकडं सगळ्या फॉर्मॅलिटी, इतक्या फॉर्मॅलिटी ना, कमालीच्या फॉर्मॅलिटी आहेत शिक्षणामध्ये. म्हणजे शाळांमध्ये लॅबोरेटरीज नाहीत, लायब्ररी नाहीत. गावामध्ये 4-4 कोटीची मंदिर आहेत साहेब. तिथे इतक्या चांगल्या पद्धतीनं समाज मंदिर उभं राहू शकेल, ज्ञान मंदिर उभं राहू शकेल. मागच्या महिन्यात आपण एक संकल्पना राबवली, मंदिरात वेगवेगळ्या विषयांवरती बोललं जावं, मुलांना खेळाकडे घेऊन जाण्यात यावं. पण शाळेमध्ये जी लॅबोरेटरी आहे तिथे ते पोरगं प्रयोग करायला गेलं की ते गुरुजीच सांगते लिटमस पेपर संपलाय तेवढाच वापर, चंचू पात्र फुटेल, ते दुसरं काही करू नको. आणि म्हणून आम्ही एक नवीन संकल्पना मांडली की गावात जे मंदिर आहे त्या मंदिरानं किमान एक वेगळी भूमिका, ज्ञान मंदिर नावाची संकल्पना मांडली. गावातल्या मंदिरातून मुलांना निसर्ग, समाज, अर्थकारण या वेगवेगळ्या विषयांवरती त्यांच्याशी बोललं जाईल का? त्या विषयांवरती त्यांच्याशी संवाद साधला जाईल का? मला वाटतं या दृष्टीनं प्रयत्न होणं गरजेचं आहे. वर्षानुवर्षे तेच शिकवलं जातंय, त्याच गोष्टी, या गोष्टींच्या पलीकडे जाता येईल का? तीच वाक्य आहेत, कर्ता कर्म क्रियापद एकत्र केलं का वाक्य तयार होतं. पोरांनो लिहा, शरद जेवण कर, कमल पाणी आण, हे असलंच आहे. याच्यात आम्ही कधी बदलणार आहोत? जोपर्यंत आम्ही हे बदलत नाहीत आणि येणाऱ्या पिढीची पावलं ओळखून मुलांपर्यंत काही पोहोचवत नाहीत, तोपर्यंत आम्ही वेगळ्या संकल्पना मुलांसमोर मांडू शकत नाहीत. आणि म्हणून आनंदानं जगायचं असेल आणि आनंद द्यायचा असेल, आनंद घ्यायचा असेल आणि मुळात जीवन आनंदी असावं असं जर वाटत असेल तर आपल्या जगण्याच्या संकल्पना आपल्याला ठरवाव्या लागतील. अमेरिका प्रगतशील राष्ट्र आहे, दुसरीकडे भूतान आहे. भूताननं साहेब समाधानाचा निर्देशांक जाहीर केला आणि सगळ्या जगानं डोळे विस्पारले. भूतान सांगत होतं आमच्याकडे चमचमीत रस्ते नाहीत, आमच्याकडे चकचकीत मॉल नाहीत, पण आम्ही समाधानी आहोत. एक दिवस असा येईल तुम्हाला तुमचा निर्देशांक समाधानाच्या पातळीवरती मोजावा लागेल. आपण समाधानी आहोत का? मला वाटतं हे स्वतःला विचारून पाहावं. आणि आम्ही समाधानी असणं हे आमची सेल्फ कॅरेक्टरिस्टिक आहे, ती आमच्या पातळीवरती आम्हाला मोजावी लागणार आहे. जगात जर सगळ्या गोष्टी पैशाने विकत मिळत असत्या तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती. पण मी कितीतरी श्रीमंतांना रडताना बघितलंय. शिर्डीला जाऊन बघा, साईबाबाच्या मंदिरात लाखो रुपये टाकतात, बाबा ते झोप तरी येऊ दे रात्रीची, तुला सोन्याचं सिंहासन देतो पण मला माझ्या खुर्चीवर नीट बसता येत नाही. पैशानं जर माणसं सुखी होत असती तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती. 10 साखर कारखान्याचे शेअर्स आहेत साहेब, पण डॉक्टरांनी सांगितले चमचावर पण खाऊ नको. 10 लाखाचा दिवाण म्हणून घेतलाय झोपायला, पण डॉक्टरांनी सांगितलंय मनक्यात गॅप आहे, चटेवर झोपत चल. वडील त्या राजाला असा एक साधू झोपलेला असायचा तिथेच, आणि त्या साधूवर खूप श्रद्धा होती याची.
आणि हा रोज राजा त्याला फोन बोलायचा की महाराज तुम्ही एकतर राजवाड्यात या, नाहीतर मला तर घेऊन जा. तर राजा साधू म्हणायचा, राजे तुम्ही तिथं बरे आहेत, मी इथं बरा आहे, तर मग तुम्हाला राजवाड्यात यायला काय हरकत आहे. ते गुरु एकच वाक्य म्हणायचा, तिथं काय निथं काय, काय फरक पडतो मला. शेवटी राजा हुशार होता, जाऊन बसला, म्हणला गुरु तुम्ही काय म्हणता, तिथं काय निथं काय, मग काहीच फरक नाही तर मग तिथं काय निथं काय, चला मग राजवाड्यात. गुरु म्हणला मग तिथं काय निथं काय, चल म्हणले राजवाड्यात. राजवाड्यात घेऊन गेला. आता एरवी चटईवर झोपणारे गुरु राजवाड्यात गेल्यावर आलिशान सगळं, एकदम बेड बीड निवांत, ते सेवा करायला सगळे, हवा घालायला वेगळे. राजा आनंद, ते राजासारखाच गुरु पण आनंदात राहायला लागला. रोज मैफिली बसायच्या, मद्यपान, गुरुनी सगळ्या गोष्टीचा आनंद घेतला. आणि मग राजा म्हणला तुझ्यात माझ्यात काय फरक आहे काय, म्हणला मी आनंद घेतोय, तू आनंद घेतोय, आणि नुसतंच म्हणायला इथं काय आणि तिथं काय. तुमच्यात आणि माझ्यात आता गुरु काहीच फरक उरलेला नाही. गुरु म्हणले एक फरक उरलेला आहे. म्हणले काय. म्हणले सांगतो तुला, इथं नाही, जरा राजवाड्याच्या बाहेर चल. राजाच्या हाताला पकडलं आणि राजवाड्याच्या बाहेर गेले. आणि म्हटले काय फरक आहे तुमच्यात आणि माझ्यात, सगळे ऐशाराम मी जे भोगतो ते तुम्ही भोगले, आता काय फरक राहिला एक फरक आहे. म्हटले. म्हणले काय. चल थोडं पुढं. थोडं पुढं करता करता लांब घेऊन गेला राजाला. राजाच्या सीमा संपल्या राज्याच्या, आणि गुरु 2 पावलं पुढे गेले. आणि 2 पावलं पुढे गेल्यानंतर राजा थांबला. म्हणला गुरु आता इथून पुढे येता यायचं नाही, माझं सैन्य मागं राहिलं, राजवाडा मागं राहिला, माझ्या सगळ्या राण्या मागं राहिल्या, आता इथून पुढे जाता यायचं नाही. गुरु म्हटले हाच फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात, मी इथून पुढेही जाऊ शकतो आणि इथून मागेही येऊ शकतो. ही जी भूमिका आहे ना, की मी इथून पुढेही जाऊ शकतो आणि इथे मागेही येऊ शकतो, तुम्ही कदाचित याला वैराग्य म्हणाल, पण मी जगण्याच्या सचोट्यांवरती जर अवलंबायची ठरवली तर इथे काय आणि तिथे काय हा जो भाव आहे ना, की अरे चला याचा पण आनंद घेऊयात, नाही जमलं तर ठीक आहे सोडून देऊयात, प्रयत्न करूयात, ही जी आनंदाची भूमिका आहे ना ती आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि मला वाटतं ती इतरांना आनंद देण्यात भरभरून आहे. म्हणून तो इतरांना देण्यामधली मजा घ्या, कुटुंबाला वेळ द्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला वेळ द्या. माझं सगळ्या महिलांना सांगणं आहे की तुम्ही पहिल्यांदा स्वतःला वेळ द्या. तुम्ही सगळ्यांचं करत 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 जगता, परंतु स्वतःला आपण कधीही अंतर्मनात कधी डोकावून पाहिलं नाही, स्वतःच्या आवडीनिवडी कधी पाहिल्या नाही. तुम्ही ते येईपर्यंत जेवायला थांबता की नाही, म्हणजे पुण्यात थांबतात, नगरचं काय मला माहीत नाही. मी हेच सांगणार आहे की इथून पुढं थांबू नका. ते पार तिकडं धाब्यावर दणकून हाणून येतंय, करगुटा तुटूस्तोवर जेवतंय, ते घरी आल्यावर 2 घास खायचं नाटक करतंय, आणि तुम्ही म्हणणार ते आल्यानंतर मी जेवणार. काय गरज आहे, ते आल्यानंतर तुमचं लय प्रेम आहे तर 2 भाकरी थापून द्या, परंतु तुम्ही तुमच्यासाठी कधीतरी वेळ द्या, तुम्ही स्वतःकडे कधीतरी वेळ द्या. जगातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती जर कोण असेल ना तुमच्या दृष्टीने, तर तुम्ही स्वतः आहात. तुम्ही सोडून तुमच्या दृष्टीने इतर कोणतीच व्यक्ती महत्त्वाची नाही. म्हणून पहिल्यांदा आपण आपल्या अंतर्मनात डोकावून पाहावं. आपलं जगणं समृद्ध करता करता आपल्याला इतरांचं जगणं समृद्ध करण्याचे मार्ग सापडायला लागतील. म्हणून अंतर्मनात डोकावून बघा, मस्त जगा, आनंदी राहा, छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिका. साहेब, लोढा साहेब, मी पाहिलं तुमची सगळी, एका छोट्याशा याच्यात तुम्ही संस्था उभी केली, पण किती आनंद होता, चेहऱ्यावर किती आनंद दिसत होता त्या फोटोमध्ये, होता की नाही सगळ्यांच्या. काही नव्हतं, साध्या एवढूशा ह्याच्यात तुम्ही पतसंस्था सुरू केली, पण आनंद काय होता, त्या मिशन काय चोरा होता त्या सगळा. पैसे नव्हते पण आनंद भरपूर होता. तुम्ही आठवून बघा, नवीन लग्न झालं, बायको म्हणली असेल जरा चांदबिबीच्या महालावर फिरायला घेऊन चला, तुम्ही कुणाची तरी गाडी घेतली असेल, कुणाकडनं 50 रुपये उसने घेऊन पेट्रोल टाकलं असेल, भिंगारजवळ गेल्यावर पेट्रोल संपलं असेल, तुम्ही गाडी वाकडी केली असेल, टाकीत फुकून किका मारून मारून पार घामाघूम झालेला असाल, बायकोनं असं बघितलं असेल कुठून याची माझी गाठ पडली. पण याही परिस्थितीत बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्याव, कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या महालापर्यंत गेल्या होत्या साहेब. मजा होती, आनंद होता. हा मनातलं आहे की नाही. पण आता तुम्ही बघा, AC गाड्यात नवरा बायको फिरतात, दोघंही व्हॉट्सॲपमध्ये असतात, वेळ मिळाला तर ती त्या खिडकीतनं बघते, हा ह्या खिडकीतनं बघ, आणि ड्रायव्हर दोघांकडे मधल्या आरशातनं बघत असते. हे नवरा बायकोत का. संवाद संपून गेला, माणसं एकमेकांशी बोलेनाशी झाली, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला, पण आमचं बोलणं सुधारलं नाही. रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले साहेब गावागावातले, पण माणसाचं चालणं सुधारलं नाही.
आजही संध्याकाळी 7 नंतर निम्म्यांना नीट चालता येत नाही साहेब रस्त्यानं. रस्ता सिमेंटचा होऊन उपयोगाचा नाही, चालणं सुधारलं पाहिजे. पैशाच्या जोरावर हजारो किलोमीटरचे चंद्र सूर्य ग्रह तारे दुर्बिणीच्या साह्यानं जवळ करून पाहिले, पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसाबरोबर प्रेमाचे संबंध मात्र निर्माण होऊ शकले नाही. आम्ही कशाच्या पद्धतीनं आमचं जगणं समृद्ध करणार आहोत, मला वाटतं ते ठरवण्याची वेळ आली आहे. म्हणून सांगतो, छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद घ्या. समृद्ध आयुष्याची तीच गुरुकिल्ली आहे. जास्त वेळ घेत नाही, आपल्याला मध्ये मध्ये ब्रेकची सवय आहे. म्हणून जाताना इतकंच सांगेल, आपण विज्ञानाच्या जोरावरती अनेक गॅझेट तुमच्या माझ्या हातात आले, मोबाईल हातात आले. खरं तर ते खूप सुंदर माध्यम होतं. मध्यंतरी आपल्या कॉलेजवर आम्ही एका उपक्रमाची सुरुवात केली, मोबाईलकडून मैदानाकडे. साहेब, या मोबाईलच्या म्हणजे कोट्यावधी लोकांच्या हातात मोबाईल आहे आणि ते खूप चांगलं साधन आहे. खरं तर एका क्षणात तुम्ही जगापर्यंत जाऊ शकता, परंतु आज त्याचा इतका अतिवापर झाला आहे की मेंदूचा कॅन्सर होण्याची शक्यता 400% वाढली आहे. दिल्लीमध्ये एम्सनं हॉस्पिटल सुरू केलेत की मोबाईलपासून जी पोरं व्यसनाधीन झालीत ना, ती रस्त्यानं चालताना हातात मोबाईल नसला तरी अशीच चालतात. ती नेक्स्ट लेवल. एक पेशंट असं होतं, घरात पाहुणा आला का ते म्हणायचं नेक्स्ट लेवल. त्याला दुसरं सुचतच नव्हतं. रस्त्यानं जाताना मी बघतो, गाडी चालवताना लोक अशी मान. पुढची पिढी सुद्धा अशीच जन्माला येईल साहेब. तुम्ही 5वीच्या दिवशी फक्त मोबाईल टाकून द्यायचा, ते डायरेक्ट बोलायला सुरू करते. इतका अतिवापर. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात आपण मोबाईल. आणि बाप कौतुकानं सांगतो चौकात, मला कळत नाही ते त्याला कळतंय. बरोबर व्हॉट्सॲप काढते. 10-10, 11-11 वर्षाच्या पोरांच्या हातात मोबाईल आहेत. मी शिवाजीनगरला बसमध्ये बसलो, मला कात्रजला उतरायचं होतं. शिवाजीनगर ते कात्रज 40-45 मिनिटांचा प्रवास आहे. माझ्या शेजारी साहेब 9वीतली 10वीतली मुलगी बसलेली असेल. 45 मिनिट कंटिन्यू मोबाईलमध्ये खेळत होती. उतरताना मी तिला विचारलं, श्वास घ्यायला या PMTत जागा नाही, तू मोबाईलवर एवढं काय महत्वाचं होतं? ती म्हटली, काही नाही रे, आता घरी जायचंय ना, इनबॉक्स डिलीट करत होते. म्हटली, दिवसभर आलेले मेसेजेस डिलीट करते. मुलींना कळायला लागलं, घरात जात असताना दिवसभर आलेले मेसेजेस डिलीट करायचे असतात. मग डिलीट करण्यासारखं दिवसभर स्वीकारायचं का? कारण काय स्वीकारावं आणि काय स्वीकारू नये हे सांगणारी माध्यमं साहेब घरात उरली नाहीत. कॉलेजला गेलेल्या पोराच्या मोबाईलला अचानक पासवर्ड आला. एरवी त्याचा मोबाईल कुठेही पडलेला असायचा, आता 24 तास हातात असतो. बाथरूममध्ये जातानाही दिदीला वाटतं हातात मोबाईल घेऊन जावा. आईवडिलांना कळू नये आता मुलींसोबत बोलायची वेळ आली म्हणून. पण काय बोलावं आणि काय बोलू नये हे सांगणारी माध्यम उरली नाहीत. मला वाटतं की जग आपल्या वागण्याविषयी काय ठरवायचं ते ठरवेल, आपण आपल्या वागण्याविषयी प्रामाणिक असावं. आपल्याला जे पटतंय का, आपल्याला ते रुचतंय का, हे जग तर तुमच्या सगळ्या गोष्टींची शहानिशा करून तुम्हाला वेड्यात काढणार आहे. परंतु तुम्हाला तुमचं वागणं आणि बोलणं पटतं का? तुम्ही जे करत आहात त्याच्याशी तुम्ही सात्विकपणे प्रामाणिक आहात का? मला वाटतं हे शोधावं आणि छोट्या गोष्टींचा आनंद घ्यावा. जाताना इतकंच सांगतो, मी नेहमी सांगतो माझ्या भाषणात की छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिका. आयुष्य परत कधीच मिळणार नाही आहे. एक पुस्तक लिहिलं होतं मी, सुख नावाचं. त्याच्यात एक पहिलं वाक्य लिहिलं होतं, पहिल्याच पानावरती, नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट, सो कीप स्माइलिंग. आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही, आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर नाही. तुम्हाला वाटलं माझं भाषण पुढं ढकलता येणार नाही, घरी गेल्यानंतर वाटलं परत ऐकावं, परत ऐकता येणार नाही. आयुष्याचा कोणताही क्षण पुढे ढकलता येत नाही आणि आयुष्याचा कोणताही क्षण रिव्हर्स करून बघता येत नाही. म्हणून जे जे क्षण आयुष्यात आलेत ना, तेच फक्त आपले आहेत. ते अमिताभ बच्चनचा एक कार्यक्रम आहे, कौन बनेगा करोडपती. प्रश्न विचारल्यावर तो काय म्हणतो, आपका टाइम शुरू होता है, आणि अब म्हटल्यानंतर टिकटिक सुरू होते. आणि टिकटिक संपल्यानंतर तुम्ही म्हटलात आता उत्तर येते, सांगू का? उपयोग आहे का? ज्या दिवशी जन्माला आलात ना, त्या दिवशी टिकटिक सुरू झाली. कधी बंद होईल माहीत नाही. आणि तुम्ही टिकटिक संपल्यावर म्हटलात, अरे व्याख्यानाला जायचं राहिलं, तिथं विनोद झालता, हसायचं राहिलं, तिथं आवडलं होतं, बोलायचं राहिलं, मदत करायची होती, करायची राहिली, फक्त पाठीवर थाप मारायची होती हो, पण हात आखडता घेतला, नंतर नाही. श्वास थांबला की सगळं संपून जातं. 14 वित्त आयोगातून शेड तयार करून ठेवलेत, पांढऱ्या कापडावाल्यांनी कापड तयार करून ठेवलेत, मडकेवाल्यांनी मडके थापून ठेवलेत, बांबूवाल्यांनी बांबू साळून ठेवलेत, सगळं तयार आहे. रडणारे सुद्धा तयार आहेत साहेब. सगळं तयार आहे. श्वास थांबल्यानंतर जगता येत नाही आणि नंतर नाव सुद्धा उरत नाही हो. ज्यांनी कामं केली त्यांची नावं उभी राहिली, त्यांच्या नावांनी व्याख्यानमाला तयार झाल्या.
आपण जर तसं कर्तृत्व केलं तर आपलं नाव, नाहीतर मृत्यूनंतर 1 मिनिट सुद्धा नाव उरत. लोक विचारतात बॉडी कुठपर्यंत आली म्हणतात. बॉडी नावाचं रूपांतर बॉडीमध्ये होऊन जातं. मला वाटतं मस्त जगून घेऊ, आनंदानं जगून घेऊ, इतरांचं कौतुक करू, कौतुक करत चला. वसंतराव चांगलं काम करतात, आपल्याला चांगलं म्हणायला काय हरकत आहे का? आयतं यायचंय, बसायचंय, खुर्ची विरची रिलून करतंय 5-6 वर्ष, चांगलं करतंय म्हणून जाता जाता काय वसंतराव काय व्याख्यान, मग हुरूप येईन पुढच्या वर्षी आणखी जाऊ म्हण. ते जरा थोडेसे अजून 2-4 खुर्च्या होत्या पाहिजे होत्या, 2-4 लोकांना उभं राहायला लागले. ते म्हणते हे करू का नको करू पुढच्या वेळेस परत. चांगलं काम करणाऱ्या माणसाचं कौतुक करायला लागतं काय हो? 2 शब्द मन कौतुक करून बघा, आणि त्याची सुरुवात घरापासून करा साहेब. आज संध्याकाळी घरी गेलात ना काका, पहिलं बायकोचं कौतुक करून बघा. आणि काय लागत नाही बिचारीला कौतुक करायला, असं राजेश खन्नासारखं 30 सेकंद तिच्याकडे बघायचं आणि फक्त एक डायलॉग मारायचा, उग तू ये म्हणून चाललंय, नाही तर माझ्याच्यानं काय खरं आहे का? ती अख्ख्या गावात सांगते 1 नंबर नवरा भेटलाय. काय लागतं? मस्त आनंदानं जागा. मी प्रशांत भाऊ इथं केडगावला लहानाचा मोठा झालो. माझे वडील शिक्षक मुख्याध्यापक होते शाळेवर, रिटायर झाले. आणि अख्ख्या कॉलनीमध्ये मुळे साहेब सगळ्यांची घरं स्लॅबची होती, फक्त आमचं घर पत्र्याचं होतं. आणि मी माझ्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची ना आपलंच पत्र्याचं का? आई म्हणायची नशिबवान आहे, शिक्षकाच्या घरात जन्माला आला. आणि माझे वडील ज्या शाळेवर शिक्षक होते तिथं तुमचे वडील अध्यक्ष होते काही काळ. आणि वडील माझी आई सांगायची की शिक्षकाच्या घरात जन्माला आला, नशीबवान आहेस, पत्र्याच्या घरात लहानाचा. मी म्हणायचो काय शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची कार्ट्या नशीबवान आहेस, पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हणायचो का? ती म्हणायची बघ, घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय, घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही, खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलं. मजा होती हो. पैसे नव्हते पण निव्वळ आनंद होता. वडील 1 चॉकलेट आणायचे आणि माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे, म्हणायचे कावेरी गणेशाने तू अर्धा करून खा. वडिलांनी काय 1च चॉकलेट आणलं आणि तिच्या हातात दिलं. ताई चॉकलेटचे 2 भाग करायची, एक मोठा आणि एक छोटा. ताई चॉकलेटचा मोठा भाग मला द्यायची आणि छोटा स्वतःला ठेवायची. चॉकलेट छोटं होतं पण आभाळा एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात. आणि जगात हे फक्त बहीण करू शकते साहेब, लक्षात ठेवा. जगात हे दुसरं कोणी करू शकत नाही. म्हणून बहिणीचा सन्मान करा, आदर करा, आपल्याही आणि इतरांच्याही. आपण आपल्या बहिणीचा सन्मान जितका करतो तितका इतरांच्या बहिणीचा जर करता आला तर कुठल्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत. आम्हाला सगळं पाहिजे पण मुलगी नको हल्ली असं म्हणतात. मी विचारलं का पोरगी नको? नाही म्हणले ते वंशाला दिवा पोरगा लागतो म्हटले. म्हणलं पंथी नाही चालत का? ते सोडावं म्हणले. चितेला आग कोण लावणार? मला खरं सांगा ताई, घरात चूल कोण चांगलं पेटवतं, मुलगी का मुलगा? गॅस कोण चांगलं पेटवतं? मग चिता कोण चांगले पेटवतं? चिता पेटायला पोरगाच कशाला? पोरगी आल्याशिवाय तर कळत पण नाही साहेब कोण गेलं म्हणून. ती एसटीतनं उतरली ना त्या प्रेतापर्यंत ओरडत येते माझा बाप असा होता सांगते. पोरगं म्हणतं आली तर 10 दिवस थांब, जाताना हक्क सोडपत्रावर सह्या करायच्या. घराला घरपण देण्याची ताकद जर कोणात असेल ना तर ती तुमच्या आईत आहे, तुमच्या बहिणीत आहे, तुमच्या मुलीत आहे, तुमच्या पत्नीत आहे. म्हणून तिला मस्त जगू द्या, आनंदानं जगू द्या, आनंद घ्या आणि इतरांना द्या. मस्त हसत हसत जगा. आल्यापासून मी 2-3 जण बघतोय हसलेच नाहीत साहेब. म्हणजे जोक झाला तरी ते शेजारी बघतोय ते हसतोय का? काही जणांना घरी गेल्यावर हसायला येईल, अरे विनोद झाला होता ते. काय लागतं? आणि माणसालाच हसता येतं, जनावरांना येतं का? शिनकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली, प्लीज वेलकम इन गोठा विथ स्माईल. गाढवाला कधी हसताना बघितलंय का साहेब? ज्या दिवशी गाढव हसायला सुरुवात करेल ना त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास आता मानवत्वाकडे सुरू झाला. आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करेल ना, तुम्हा सगळ्यांना तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट. सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स कीप स्माइलिंग. थँक्यू. दोन्ही वक्ते उपस्थित राहणार आहेत. वेळेवर व्याख्यानमाला सुरू होणार आहे. वंदे मातरमसाठी जागेवर सर्वांनी उभं राहायचं आहे.